माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, काका मावशी काय पण असन, वयाचं लिमिट नाही आहे या व्हिडिओमध्ये. तर आजकाल जे चालू आहे, दिवसेंदिवस लोक लापता होत चाललेले आहे. बारक्यापासून त्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत, बारकी मुलगी असो नाही तर म्हातारी बाई असो, तर तिथपर्यंत लोक लापता होत चालले दिवसेंदिवस. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही जितकं तुमच्यासाठी एखादी वस्तू सेफ्टीसाठी ठेवता येईल, सेल्फ डिफेन्ससाठी, तेवढं ठेवा. कारण भारत सरकार पण थकलेलं आहे. कारण ती तरी किती जणांना वाचू शकणार आहे. कारण दिवसेंदिवस लोक ज्या प्रकारे वागत आहे, ज्या प्रकारे गुन्हे होत आहे, तर भारत सरकार पण बोलतंय, संविधानाने पण आपल्याला अधिकार दिला आहे स्वतःचे सेल्फ डिफेन्ससाठी. तुम्ही कोणत्या पण लेवलपर्यंत जाऊ शकता, पुढच्यांचा जीव पण घेऊ शकता फक्त स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी. तर आता जे काही दिवसापासून ते 13 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार झाला किंवा जे काय असन ते मी सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच. तर मला एकच गोष्ट बोलायची, तर तुमच्याकडं जी सेल्फ डिफेन्स स्वतः हे करता येईल, तुम्ही विचार करू नका. तुम्हाला जर उचलून नेलं ती पुढं जाऊन काय करतात ह्याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही. काय पण होऊ शकतं तुमच्यावर. एप्स्टेन फाईल्समध्ये बघा त्या मुलींवर काय काय अत्याचार झाले. पार ते लोक रक्त काढून पित होते. तर समजून द्या कुठपर्यंत काय चाललंय. जिंद्या माणसाला जाळून खाल्ले. तर तुम्ही विचार करू शकता. पोलीस तुमच्या सपोर्टला आहे, ते भिवू नका. पोलीस पण तुम्हाला सपोर्ट करणार आहे. कारण सेल्फ डिफेन्समध्ये आपण काय पण करू शकतो. आणि तुम्हाला वाटत असेल मी मुलगा आहे काय, तर आजकाल मुलं पण लापता व्हायला लागल्या, त्यांना पण किडनॅपिंग चालू झालेलं आहे. तर मी सांगणार, गुरमेमध्ये राहू नका भावांनो. तर काही पण होऊ शकते आज तुमच्यावर. काही पण अंदाज लावू शकत नाही आपण काय चाललंय काय नाही. आणि दुसरी गोष्ट मी सांगायचं आहे, आजकाल जी भांडणं चाललेत तर ती कमी करू नका. कोणाला काही वाईट बोलू नका. काय कोणाचं डोकं काय तापतंय, कोण काही करतंय, आपण त्या ज्या भानगडीमध्ये पडूच नका. आपण बोलतोय गुंडागिरी असतच, काय नाही भावांनो, काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कलियुग आहे. माणूस राहिलाच नाही आहे. आता फक्त एकच चालू आहे, माणूस हा राक्षसाने झालेला आहे. त्यामुळं तुमची स्वतःची काळजी घ्या, तुमची परिवाराची काळजी घ्या. आणि जे की वाडे वस्त्यातून मोठे जिथं शांत जागा आहे, शांत रोड आहे, तुमच्या सोबतीला मोठा माणूस कोणतरी ठेवा, विश्वासू, जे की घरगुती असणार स्वतःच. तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहावा, सेल्फ डिफेन्समध्ये राहावा. मी फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी मी तुमच्यासाठी हा संदेश पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काळजी घ्या आणि चांगले नीट राहावा.